हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण पेमेंट गेटवेचे सगळे टाइप्स पाहिले होते, टाइप्स ऑफ पेमेंट गेटवे. आज आपण पाहणार आहोत पेमेंट गेटवेचं ॲडव्हान्टेजेस ऑफ पेमेंट गेटवे अँड लिमिटेशन्स ऑफ पेमेंट गेटवे. ओके, तर त्याच्या आधी ही सुरुवात करण्याआधी आपण आपली स्क्रीन शेअर आहे ती करू, स्क्रीन शेअर करू. ओके, आता याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस ऑफ पेमेंट गेटवेचे आता इथे टाइप्स आपण पाहिले. या टाइप्स मध्ये आपण प्रत्येक टाइपचे सेपरेट ऍडव्हान्टेजेस पाहिले, सेपरेट लिमिटेशन्स पाहिले. आता जे आपण टाइप्सचे लिमिटेशन्स किंवा ऍडव्हान्टेजेस पाहिलेत तेच सगळे कंबाईन करून टोटल ओव्हरऑल पेमेंट गेटवेचे ऍडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स होतात. ओके, सो आता आपण बघूयात ऍडव्हान्टेजेस ऑफ पेमेंट गेटवे. पेमेंट गेटवेचे ऍडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत. सो फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे पेमेंट गेटवेचा सिक्युरिटी. कोणता आहे? सिक्युरिटी. सो आता बघूयात सिक्युरिटी मध्ये एक्झॅक्ट काय आहे. गेटवे कीप्स द कस्टमर क्रेडिट कार्ड बिहाइंड फायरवॉल so that the merchants does not have to worry about someone hacking to their system. Gateway keeps the customer credit card behind firewalls so that the merchants does not have to worry about someone hacking to their system. A payment gateway checks and validates online transaction. It protects merchants and customers from फ्रॉड. आता काय होतं की ज्या वेळेला तुम्ही पेमेंट गेटवे थ्रू एखादा ट्रान्झॅक्शन करायला जाता त्यावेळेस पेमेंट गेटवेच्या समोर एक फायरवॉल तयार केली जाते जे की सिक्युरिटीसाठी जे की या पेमेंट गेटवेचे आहे. मीन्स तुमचं ज्यावेळेला तुम्ही क्रेडिट कार्ड डिटेल्स किंवा तुमचे डेबिट कार्ड डिटेल्स ज्यावेळेला त्याच्यामध्ये इनपुट कराल तर त्याच्या आधी एक फायरवॉल असते. सो सपोज एखाद्या हॅकरने जरी तुम्हाला हॅक करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते आधी फायरवॉल जी आहे समोरची ती ब्रेक करावी लागते. त्याच्यानंतरच तो तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये त्याला घुसता येईल. सो त्याच्यामुळे ते फायरवॉलचं प्रोटेक्शन तुम्हाला पेमेंट गेटवेने दिले आहे. ते फायरवॉल ब्रेक करणं फार इझी नाही आहे कोणत्याही हॅकरसाठी, म्हणून इथे सिक्युरिटी जास्त आहे असं याच्यात म्हटलेलं आहे. सो त्याच्यामुळे हा जो सिक्युरिटी पार्ट आहे हा पेमेंट गेटवेचा एक ऍडव्हान्टेज पडतो. देन येतं encryption. Gateway use CLL encryption to prevent tampering of the message while the credit card information is being transmitted over the internet. आता ज्या वेळेला तुम्ही तुमची क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन ज्यावेळेला तुम्ही त्या पेमेंट गेटवेच्या ऍपमध्ये यूज करताय किंवा तिथे फिल करताय तेव्हा त्यावेळेस त्याला SSL इन्क्रिप्शन म्हणून एक प्रोटेक्शन आहे, पासवर्ड प्रोटेक्शन, की ते पासवर्ड प्रोटेक्शन दिलं जातं. त्याच्यामुळे कोणीही तुमची ती पर्सनल इन्फॉर्मेशन क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन लीक करू शकत नाही. सो हा एक बेनिफिट आहे किंवा ऍडव्हान्टेज आहे. देन येतं बॅकअप redundancy. Gateway have to keep a backup system in place to ensure that the merchants can continue processing in case of emergency. ज्यावेळेला तुम्ही पेमेंट गेटवे थ्रू एखादं ट्रान्झॅक्शन करताय त्यावेळेस पेमेंट गेटवेवरती ज्यावेळेला ट्रान्झॅक्शन केल्याच्या नंतर तुमच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एक बॅकअप पेमेंट गेटवेवरती अवेलेबल असतो. म्हणजे ज्या वेळेस सपोज एखाद्या इमर्जन्सी मध्ये तुम्हाला जर गरज पडली की तुम्ही केलेला पेमेंट गेटवेवरचं ट्रान्झॅक्शन आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर त्याचा बॅकअप पेमेंट गेटवेवरती ऑलरेडी स्टोअर असतो. त्याच्यामुळे पेमेंट गेटवेवरून तुम्ही तो बॅकअप कधीही घेऊ शकताय. सो बॅकअप रिडंडन्सी हे त्याच्यामुळेच त्याला म्हटलेलं आहे, हा त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. देन येतं अप टू डेट टेक्नॉलॉजी. Gateway are service that the constantly upgraded with the latest technology. Gateway are service that are constantly upgraded with their latest technology. The merchants need not upgrade their hardware as the gateway are not on their computer system. आता काय होतं, गेटवे आर सर्व्हिस दॅट आर कॉन्स्टंटली अपग्रेड विथ द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. जे गेटवे जे आहे पेमेंट गेटवे जे आहे हे ज्या वेळेस कस्टमरला किंवा मर्चंटला सर्व्हिस देतं त्यावेळेस ते अपग्रेडेड टेक्नॉलॉजीचाच यूज करतं किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजीचाच यूज करतं. द मर्चंट्स नीड नॉट अपग्रेड देअर हार्डवेअर ॲज द गेटवे आर नॉट ऑन देअर कम्प्युटर सिस्टम.
आता जर मर्चंटने त्याच्या काय म्हटले नीड नॉट अपग्रेड देअर हार्डवेअर, जर त्याला गरज नसेल, मर्चंटला जर त्याच्या हार्डवेअर अपग्रेड करण्याची गरज नसेल, तर पेमेंट गेटवे आर नॉट ऑन देअर कम्प्युटर सिस्टम. तर पेमेंट गेटवे सुद्धा त्याच्या कम्प्युटर सिस्टम मध्ये चेंजेस करत नाही. हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन येतं कॉस्ट इफेक्टिव्ह. गेटवे सेव्ह द कॉस्ट ऑफ ऍडिशनल फोन लाईन दॅट वुड बी नीडेड इन डायल ऍप्लिकेशन. आता पेमेंट गेटवेला ऍडिशनल फोन लाईन्सची गरज लागत नाही. पेमेंट गेटवे जे गेटवेची जी सर्व्हिस आहे किंवा सर्व्हर आहे त्याच्यावरूनच पेमेंट तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे इथे काय होतं की तुमची जी ऍडिशनल लाईन आहे, ऍडिशनल फोन लाईन किंवा डायल अप लाईन, ही घ्यायची तुम्हाला गरज लागत नाही. डायल अप ऍप्लिकेशन तुम्हाला घ्यायची गरज लागत नाही. सो याचा तुम्हाला एक बेनिफिट आहे किंवा हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन येतं फीचर रिच. Internet Payments Gateway offer lots of customizable features that would greatly benefit merchants and customers alike. There are security features, payment option choices, card feature, etc. that services their business. आता या पेमेंट गेटवे मध्ये तुम्हाला खूप सारे फीचर्स अवेलेबल करून दिले जातात. मग ते कोणकोणते फीचर्स आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय कोणतं, तर फर्स्ट वन देर आर सिक्युरिटी फीचर्स. मग ते सिक्युरिटी फीचर्स असतील किंवा पेमेंट ऑप्शन चॉईस, किंवा तुम्हाला पेमेंट ऑप्शन चॉईस असेल जसे की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग. देन कार्ड फीचर्स, कार्ड फीचर असतील, मग तुम्हाला कार्ड मध्ये कोणत्याही पर्टिक्युलर कंपनीचं कार्ड किंवा त्याच्यावरच्या ऑफर्स किंवा इंटरनॅशनल कार्ड ऍक्सेप्टन्स, हे अशा पद्धतीचे फीचर्स, मग ते कार्ड फीचर्स असतील. अजून काय म्हटलंय, कार्ड फीचर ईटीसी दॅट सर्व्स देअर बिझनेस, ज्याचा तुम्ही बिझनेस मध्ये यूज करू शकता. सो त्याच्यामुळे याला फीचर रिच हा एक त्याचा ऍडव्हान्टेज दिलेला आहे. देन सिम्पल टू यूज. नेक्स्ट वन काय आहे, सिम्पल टू यूज. बिझनेस ट्रान्झॅक्शन युजिंग पेमेंट गेटवे कॅन बी डन बाय एनीवन हॅव्हिंग बेसिक कम्प्युटर नॉलेज. इट इज सिम्पल अँड इझी टू यूज. काय म्हटलंय, बिझनेस ट्रान्झॅक्शन युजिंग पेमेंट गेटवे, बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये पेमेंट गेटवेचा यूज करणं कॅन बी डन बाय एनीवन, कोणी करू शकतं. म्हणजे काय, बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये ह्या गेटवेचा यूज, पेमेंट गेटवेचा यूज कोणीही करू शकतं. एनीवन हॅव्हिंग बेसिक कम्प्युटर नॉलेज, ज्याच्याकडे बेसिक कम्प्युटर नॉलेज आहे असा कोणीही पर्सन त्याचा यूज करू शकतो. इट इज सिम्पल अँड इझी टू यूज. आणि ते खूप इझी आणि सिम्पल टू आणि सिम्पल आहे वापरण्यासाठी हे जे पेमेंट गेटवे ऍप्लिकेशन आहेत. देन लास्ट वन येतं, लास्ट ऍडव्हान्टेज, रॅपिड डेव्हलपमेंट. A merchant can immediately utilize payment gateway service for his or her online store. He need not he need not wait for time to time complete the payment gateway setup in his business. He can avail it in the quickest time possible. Merchants can immediately utilize payment gateway service for his or ऑनलाईन स्टोअर. आता काय होतं, मर्चंट्स कॅन इमिजिएटली युटिलाइज पेमेंट गेटवे सर्व्हिस. मर्चंट काय करतो की इमिजिएटली लगेचच पेमेंट गेटवे सिस्टम जे आहे किंवा सर्व्हिस जे आहे ती त्याच्या ऑनलाईन स्टोअर साठी त्याच्यामध्ये युटिलाइज करतोय. ही नीड नॉट वेट फॉर टाइम टू कम्प्लीट द पेमेंट गेटवे सेटअप इन हिज बिझनेस. तो वाट बघत नाही की पेमेंट गेटवे सिस्टम जे आहे त्याचा सेटअप कम्प्लीट होण्याची. त्याच्या आधीच तो हे सगळं जे आहे पेमेंट गेटवे मध्ये जे आहे इमिजिएटली त्याचे इम्प्लिमेंटेशन करतोय किंवा युटिलाइज करतोय. ही नीड नॉट वेट फॉर द टाइम टू कम्प्लीट द पेमेंट गेटवे सेटअप इन हिज बिझनेस. त्याच्याकडे वेळ नसतो तेवढा की पेमेंट गेटवे सिस्टम जे आहे त्याचं सेटअप होईपर्यंत वाट बघायची. ही कॅन अवेल इट इन द क्विकेस्ट टाइम पॉसिबल. त्याला जेवढा पटकन हे युटिलाइज करता येईल पेमेंट गेटवे तितक्या लवकर तो युटिलाइज करतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये युटिलाइज करू शकतो. त्याच्यामुळे रॅपिड डेव्हलपमेंट की नवीन आलेले, जसं की आता आतापर्यंत तुमचं सपोज क्रेडिट कार्ड चालू होतं, आता तुमचं वेगळं कोणतं तरी कार्ड आलं मार्केटमध्ये
आणि बाकी सगळीकडे चालतंय. आल्याच्या नंतर जर पेमेंट गेटवेने अपडेट दिला नाही, लगेचच अपडेट दिला नाही, किंवा जर मर्चंटने तो अपडेट पटकन करून घेतला नाही त्यांच्या गेटवे सिस्टमला, तर त्यांचा कस्टमर जो आहे तो रिटर्न जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ही सिस्टम न ठेवता पेमेंट गेटवेचा सेटअप पूर्ण व्हायच्या आधीच मर्चंट्स काय करू शकतो की जे काही हे जे काही अपडेट्स आहेत ते आपल्या पेमेंट गेटवे मध्ये युटिलाइज करू शकतो. सो हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन येतं लिमिटेशन ऑफ पेमेंट गेटवे. पेमेंट गेटवेचे लिमिटेशन्स कोणकोणते आहेत? सो रिस्क ऑन सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. First one, risk on sensitive information. Payment gateway deals with customers' information. Therefore, a payment gateway company will have file on all sensitive customers' data, customer names, bank accounts, credit card numbers, password, etc. These are highly valuable data. Crook and dishonest people will be more than eager to pay huge sum of money just to access this sensitive information. The payment gateway companies can potentially sell this data to interested parties without the customers knowing about it. आता काय होतं की पेमेंट गेटवे तुम्हाला सिक्युरिटी देते, त्याच्यात काही वाद नाहीये, जे सिस्टम आहे त्याची ती तुम्हाला सिक्युरिटी देते. बट आता तुम्हाला कसं आहे, पेमेंट गेटवे जर सपोज तुम्ही यूज करताय एखादा ऍप्लिकेशन, तर तुम्हाला काय तर तुम्ही त्याच्यात तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन टाकताय, तुम्ही तुमची बँक इन्फॉर्मेशन त्याच्यात इनपुट करताय, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन देताय आणि तुमचा पासवर्ड देताय. ही सगळं जी आहे, हा जो तुमचा कस्टमरचा जेवढा पण डाटा आहे पर्सनल किंवा सेन्सिटिव्ह डाटा, ह्याचं एक फाईल पेमेंट गेटवेकडे रेडी असते. सो सपोज तिथे काम करणारे एखादा डिसऑनेस्ट पीपल की ज्याने पैशाची लालच, त्याला कुणीतरी मनी ऑफर केले की मला कस्टमरचा पर्सनल डाटा दे, मी तुला इतके इतके पैसे ऑफर करतो. सो त्याला जर ते पैसे ऑफर केले आणि सपोज जर त्याने तुमचा पर्सनल डाटा तुमच्या न कळत एखाद्या थर्ड पार्टीला विकला, तर तुमचा खूप मोठा कस्टमरचा खूप मोठा त्याच्यात लॉस होण्याची शक्यता आहे. सो त्याच्यामुळे इथे हा एक लिमिटेशन आहे, रिस्क ऑफ सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. कारण रिस्क काय आहे, तर तुमचं सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन गेटवेकडे आहे, म्हणून ही एक लिमिटेशन आहे. देन टेक्निकल प्रॉब्लेम कॅन बी कन्सिडरेबल ट्रबल शूटिंग टाइम. A payment gateway is basically a software, and just like any piece of computer software, it can uneven at time. When it does, it can have harmful effect. The customers can no longer access or make payments online. On the other hand, the software problem will render merchants' websites inoperative. It will take time, maybe week or months, to solve the problem and bring back merchants websites back to normal functionality. आता ज्या वेळेस तुम्ही पेमेंट गेटवे यूज करताय, तर पेमेंट गेटवे ही ऑनलाईन सिस्टम आहे, त्याच्यामुळे त्याच्या टेक्नॉलॉजीचा यूज तर आलाच. टेक्नॉलॉजीचा यूज आला म्हणजे त्याच्यात प्रॉब्लेम्स येणं साहजिक आहे. पण इथे काय होतं की ज्यावेळेस पेमेंट गेटवे मध्ये प्रॉब्लेम्स येतात, तर त्याचे खूप हार्मफुल इफेक्ट कोणावरती होतात, मर्चंट्स वरती होतात. मग ते कसे काय, जर ज्या वेळेला ह्याच्यावरती प्रॉब्लेम्स येतो, पेमेंट गेटवेला प्रॉब्लेम्स येतो, त्यावेळेस कस्टमरची जी वेबसाईट असते ज्याला पेमेंट गेटवे लिंक आहे, ती वेबसाईट आहे ती पण पूर्णपणे वर्क करणं बंद करते. कारण जर तुम्ही एखादा प्रोडक्टचं पेमेंटच करू शकला नाही, तर प्रोडक्ट विकत कसं घेणार किंवा सेल कसं करणार, त्याच्यामुळे तुमची वेबसाईट थांबते. दुसरी गोष्ट, याचे टेक्निकल इश्यूज जे आहेत पेमेंट गेटवेचे सॉल्व्ह होण्यासाठी कधी कधी एक महिना किंवा एक आठवडा सुद्धा जातो, 1 वीक किंवा 1 मंथ सुद्धा लागतो. त्याच्यामुळे इथे खूप सारे टेक्निकल प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. हा एक त्याचा ड्रॉबॅक्स आहे. देन येतं कस्टमर अनइझीनेस. फ्रॉड इज widespread in the net, and this fact scares most customers. They tend to stay away from any web-based software when making online transaction that involves disclosing personal information. If a merchant's company gets a payment gateway service but the customers will not utilize it for some reasons or another, then the merchants will be
ऍट द लुझिंग एंड ऑफ द बार्गेन. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की पेमेंट गेटवे जो आहे तुमचा, पेमेंट गेटवे साहजिक आहे ऑनलाईन चालतं. पण प्रॉब्लेम कसं होतं की बऱ्याचशा लोकांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची भीती वाटते, फ्रॉड होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग अशा लोक काय करतात, किंवा तुम्ही आता जसं पेमेंट गेटवे मध्ये आपण पहिल्याच त्याचे लिमिटेशन बघितले की पर्सनल इन्फॉर्मेशन, रिस्क ऑफ सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. मग काही लोक याच गोष्टीला घाबरतात की तिथे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन टाकणं किंवा फिल करणं ही रिस्क आहे, आणि याच्यामुळे लोक जे आहे ते ऑनलाईन पेमेंटचा युजच करत नाहीत किंवा ऑनलाईन पेमेंट पासून थोडेसे लांब राहतात, कारण इथे त्यांना जास्त भीती वाटते, घाबरलेले असतात. मग ह्याचं काय होतं, सपोज एखाद्या मर्चंटने पेमेंट गेटवे सोबत पॅच हे केलं, पार्टनरशिप केली एखाद्या पेमेंट गेटवे कंपनी सोबत, पण पार्टनरशिप करून कस्टमरच जर ते ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये, कस्टमरचं ऑनलाईन पेमेंट करायलाच तयार नाही, तर त्याचा मर्चंटला तरी काही फायदा आहे का? नाही. आणि पेमेंट गेटवेकडे दुसरा ऑप्शन आहे का? नाही. त्याच्यामुळे पेमेंट गेटवे हा अशा केसमध्ये एक ड्रॉबॅक ठरतो किंवा लिमिटेशन ठरतो. देन टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी. आता ट्रान्झॅक्शन सिक्युरिटीचे टाइप्स बघूयात आपण. With internet becoming a growing medium for e-commerce, individuals as well as business are becoming more particular about the message security. The speed and the accuracy for processing transaction determine the success of e-commerce. Authorization and authentication services are required transaction processing. There are two types of security system. आता काय म्हटलंय यांनी बघा, विथ इंटरनेट बिकमिंग ग्रोविंग मीडियम फॉर ई कॉमर्स, इंडिव्हिज्युअल एज वेल एज बिझनेस आर बिकमिंग मोर पर्टिक्युलर अबाउट द मेसेज सिक्युरिटी. इंटरनेट काय होतं, बिकमिंग ग्रोविंग मीडियम. इंटरनेटचं जे ग्रोथ आहे ती खूप जास्त, इंटरनेट जो आहे तो मार्केटमध्ये ग्रो करायला लागलाय. कशामुळे? तर या ई कॉमर्समुळे. मग ते इंडिव्हिज्युअल असू देत किंवा बिझनेस असू देत. आणि याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेला इंटरनेटचा यूज वाढला त्यावेळेस तुमच्या मेसेजला सिक्युरिटीची गरज पडली, किंवा तुमची जी इन्फॉर्मेशन आहे त्याला सिक्युरिटीची गरज आहे. द स्पीड अँड द अॅक्युरेसी फॉर प्रोसेसिंग ट्रान्झॅक्शन डिटरमाइन द सक्सेस ऑफ ई कॉमर्स. ई कॉमर्सचा किंवा ई कॉमर्सचा स्पीड आणि अॅक्युरेसी फॉर प्रोसेसिंग ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग मध्ये स्पीड आणि अॅक्युरेसी जी आहे ई कॉमर्सची, त्याच्यामुळे ई कॉमर्सला काय झालंय की मार्केटमध्ये खूप मोठं सक्सेस मिळालंय. ऑथोरायझेशन अँड ऑथेंटिकेशन सर्व्हिस आर रिक्वायर्ड फॉर ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग. मग ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन प्रोसेस होईल याला ऑथॉरिटीची गरज आहे, याला सिक्युरिटीची गरज आहे. मग हे सिक्युरिटी किती येतं, देअर आर टू टाइप्स ऑफ सिक्युरिटी सिस्टम. मग ह्याच्यामध्ये दोन टाइपच्या सिक्युरिटी सिस्टम येतात. मग कोणकोणत्या? तर पहिलं येतं ऍक्सेस सिक्युरिटी आणि सेकंड येते ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी. आता बघूयात. ऍक्सेस सिक्युरिटी इज यूज टू प्रिव्हेंट द unauthorized users to access the computer or computing resources and thus ensure that the computer are available only to the authorized users. Transaction security consists of several distinct services like privacy, authenticity and message integrity in the transaction over the internet. आता ज्यावेळी ऍक्सेस सिक्युरिटी म्हणजे काय, तर एखादा ट्रान्झॅक्शन, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, ई कॉमर्सचं एखादा ट्रान्झॅक्शन करत असताना ऑथॉरिटी कोणाला दिलेली असते, ऍक्सेस कोणाला मिळतो त्याचा, तर जो ऑथोराइज पर्सन आहे त्याला. मग आता ऍक्सेस सिक्युरिटी मध्ये अशा पद्धतीचीच सिक्युरिटी दिली जाते की ज्या ठिकाणी अनऑथोराइज पर्सन किंवा अनऑथोराइज युजर जो आहे तो तुमचा कम्प्युटर जो आहे तो ऍक्सेस करू शकत नाही. मग त्यासाठी जी काही सिक्युरिटी लागते ती तुम्हाला ऍक्सेस सिक्युरिटी मध्ये दिली जाते. ऍक्सेस सिक्युरिटी मध्ये फक्त ऑथोराइज पर्सनच कम्प्युटरचा यूज किंवा त्या कम्प्युटरला ऍक्सेस करू शकतो, अनऑथोराइज करत नाही. आणि त्याच्यासाठी सिक्युरिटी जी प्रोव्हाइड केली जाते त्याला म्हटलं जातं ऍक्सेस सिक्युरिटी. देन द इंटरनेट इज अ पब्लिक नेटवर्क कन्सिस्ट ऑफ थाउजंड ऑफ प्रायव्हेट कम्प्युटर्स नेटवर्क्स that are connected together in various ways. इंटरनेट इज अ पब्लिक नेटवर्क. इंटरनेट काय आहे, पब्लिक नेटवर्क आहे. इथे हजारो प्रायव्हेट कम्प्युटर्स जे आहेत ते एका नेटवर्क खाली एकमेकांना जोडलेले आहेत. A computer system is exposed to threat that
may arise from anywhere from the public network. A computer system is exposed to treat that may arise from anywhere from the public network. इथे कसं होतं की तुम्ही पब्लिक नेटवर्क मध्ये कुठल्याही ठिकाणी जरी तुम्ही असाल तरी तिथून काय करू शकता, तुम्ही कम्प्युटर नेटवर्क थ्रू किंवा इंटरनेट थ्रू तुम्ही जोडले जातात. चेंजेस in the attitude towards security have opened the door to serious consideration of security technology. Security can affect business in a positive or negative way. However, it is the only best way to protect information flow, ensure integrity and enhance the customer confidence. आता ही जी सिक्युरिटी आहे, सिक्युरिटी कस्टमर बिझनेस वरती दोन टाइपने इफेक्ट करते. पॉझिटिव्ह सुद्धा करते आणि निगेटिव्ह सुद्धा करते. सपोज पॉझिटिव्ह कशी करते, तर त्याच्यामुळे काय होतं की कस्टमरचा जो पर्सनल डाटा आहे तो सिक्युअर राहतो. निगेटिव्ह कशी करते, तर निगेटिव्ह असल्यामुळे बऱ्याच वेळा तुम्हाला काही ट्रान्झॅक्शन करत असताना बरीच खूप वेळा त्याला व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि या व्हेरिफिकेशन मध्ये थोडासा टाइम कन्झ्युमिंग असतं. त्याच्यामुळे कस्टमर्स कधी कधी त्याच्यामुळे बोर्ड होतात आणि हा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. तर त्याच्यामुळे इथे काय म्हटलं की दोन्ही साईडचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा आहे, निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा आहे. तर ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी इज डिवायडेड इंटू टू टाईप. आता ही ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी जी आहे ती दोन टाईप मध्ये डिवाइड केली जाते. फर्स्ट वन येते डाटा सिक्युरिटी. Unauthorized data monitoring is the greatest threat to the data security. अनऑथोराइज डाटा मॉनिटरिंग म्हणजे तुमचा डाटा जो आहे ते अनऑथोराइज रित्या मॉनिटर करून जो केला जातो त्याला म्हटलं जातं अनऑथोराइज डाटा मॉनिटरिंग. इज द ग्रेटेस्ट थ्रेट. हा सगळ्यात मोठा धोका आहे इंटरनेट सिक्युरिटी मधला. देन इट इज डाटा सिक्युरिटी मधला. इट इज ऑल्सो कॉल्ड अ पॅकेट स्निफिंग. याला अजून काय म्हटलं जातं, पॅकेट स्निफिंग सुद्धा म्हटलं जातं. जसं आपलं पॉकेट मार असतो, आपल्या पॉकेट तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं आहे, तुमचं वॉलेट वगैरे मुंबईमध्ये किंवा शहराच्या ठिकाणी पॉकेट वगैरे चोरीला जातं आणि मग त्याच्यातून तुमचा पर्सनल डाटा चोरला जातो किंवा पर्सनल तुमची इन्फॉर्मेशन चोरली जाते. सेम अशा प्रकारे म्हणून याला पॉकेट स्निफिंग म्हटलं जातं. हा फक्त इंटरनेट थ्रू तुमचा पर्सनल डाटा चोरणं. अ स्निफर ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॅकर or a person or a program that uses the internet to record the information that transmit through a router from its source to the destination. A sniffer may vandalize a site by replacing files, deleting files, or decoding the communication between merchants and the customers. A sniffer program watches for certain kind of network traffic, typically for login session related to telnet or FTP etc. आता हे जे स्निफर आहेत त्याला क्रॅकर सुद्धा म्हटलं जातं. हे स्निफर काय करतात, तर अनऑथराइज रित्या तुमचा अकाउंट ऍक्सेस करून, तुमचा डाटा ऍक्सेस करून तुमचा आणि तुमच्या मर्चंट मधलं कम्युनिकेशन आहे ते मॉनिटर करत असतात. त्याच्यानंतर तुमचा पर्सनल डाटा जो आहे त्या ठिकाणी तुमची फाईल जी आहेत, तुमच्या पर्सनल फाईल त्या रिप्लेस करू शकतात, अदरवाईज तुमचा डाटा डिलीट करू शकतात. सो अशा पद्धतीने टिपिकली फॉर लॉगिंग सेशन रिलेटेड टू देन स्निफर प्रोग्राम वॉचेस फॉर सर्टन काइंड ऑफ नेटवर्क ट्रॅफिक. आणि स्निफर प्रोग्राम काय करतात की अशा पद्धतीच्या नेटवर्क ट्रॅफिक जास्त आहे त्याच्यावरती लक्ष ठेवून असतात. टिपिकली फॉर लॉगिंग सेशन, टिपिकली लॉगिंग सेशनच्या वेळेस, मग कोणते FTP लॉगिंग किंवा टेलनेट लॉगिंगच्या वेळेस हे अशा पद्धतीने डाटा जे आहे त्याला सिक्युरिटी दिली जाते. देन दॅट द legitimate users initiate to gain access to the other system. The sniffer tries to get password, login ID and the username of the person login into remote machines. Hence, one secure system on the network can expose the intrusion not only to the other local machines but also any remote system to which the users connect. Determine what level of security is required for the e-business depend upon particular situation. काय म्हटलं तर मग ज्या वेळेला हे स्निफर जे आहे तो तुमचा लॉग इन आयडी किंवा तुमचा पासवर्ड चोरून तो एखाद्या रिमोट मशीन थ्रू डायरेक्टली ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतात. हेन्स वन सिक्युअर सिस्टम ऑन द नेटवर्क कॅन एक्सपोज द
intrusion not only to the other local machines but also any remote system to which can users connect. आता याच्यामध्ये expose the instruction not only the other local machine. दुसरं मशीन ह्याच्यातून काय होतं की तुमचे नेटवर्क काय म्हटलंय, hence the secure system on the network. ज्या आता जी नेटवर्कची सिक्युअर सिस्टम आहे ते फक्त अदर मशीन्सलाच नाही तर लोकल मशीनला, जिथं कस्टमर्स जो यूज करणारे लोकल मशीन आहेत त्या लोकल मशीनला सुद्धा अशा पद्धतीची सिक्युरिटी प्रोव्हाइड करते की जेणेकरून हे जे रिमोट मशीन जे आहेत ते तुमचा पर्सनल डाटा कोणत्याही पद्धतीने ऍक्सेस करू शकणार नाही. देन सेकंड येतं मेसेज सिक्युरिटी. आता मेसेज सिक्युरिटी 3 टाईपची असते. मेसेज सिक्युरिटी 3 टाईप मध्ये येते. फर्स्ट वन, मेसेज कॉन्फिडेंशियलिटी. Confidentiality is to know who can read the data and ensure that the information in the network remains private. Confidentiality is important for users involving sensitive data such as credit card number. This requirement is increased when data like employee record, government files, and social security numbers are used confidentially, can be achieved through encryption. After the message is delivered to the destination, it must be removed from the public environment. का म्हटलंय, confidentiality is known who can read the data. कॉन्फिडेंशियलिटी म्हणजे काय की तुमचा डाटा कोण वाचतंय अँड इन्शुअर दॅट द इन्फॉर्मेशन इन द नेटवर्क रिमेन्स प्रायव्हेट. आणि त्या नेटवर्क मधली तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रायव्हेट आहे का. कॉन्फिडेंशियलिटी इज इम्पॉर्टंट टू युजर्स इन्व्हॉल्विंग सेन्सिटिव्ह डाटा सच एज क्रेडिट कार्ड नंबर. कॉन्फिडेंशियलिटी मध्ये काय होतं, का गरज आहे कॉन्फिडेंशियलिटीची, कारण त्याच्यामध्ये युजर्सचा जो आहे सेन्सिटिव्ह डाटा लाईक क्रेडिट कार्ड नंबर्स वगैरे त्याच्यात इन्व्हॉल्व असतो. दिस रिक्वायरमेंट is increased when data like employee records. This requirement is increased when data like employee record, government files, and social security. आता this requirement is increased. Requirement याची काय होते, this requirement is increased when data like employee records. आता हा जो सेन्सिटिव्ह डाटा आहे त्याची रिक्वायरमेंट वाढण्याची शक्यता असते. कधी तर जो तो जर एम्प्लॉय डाटा असेल किंवा गव्हर्नमेंट फाइल्स असतील आणि सोशल सिक्युरिटी नंबर्स असेल आर यूज कॉन्फिडेंशियली कॅन बी अचीव्ड थ्रू इन्क्रिप्शन. आता ही कॉन्फिडेंशियलिटी मग कशा थ्रू दिली जाते, त्या कॉन्फिडेंशियलिटी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी इन्क्रिप्शनची गरज आहे, म्हणजे पासवर्ड प्रोटेक्शनची गरज आहे. आफ्टर द मेसेज इज डिलिव्हर्ड टू द डेस्टिनेशन, एकदा का तो मेसेज त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचला की इट मस्ट बी रिमूव्ह फ्रॉम द पब्लिक एन्व्हायरमेंट. मग पब्लिक एन्व्हायरमेंट मधून तो जो काही मेसेज आहे तो डिलीट करून टाकायचा किंवा रिमूव्ह करून टाकायचा. सो अशा पद्धतीने मेसेज कॉन्फिडेंशियलिटी हा एक मेसेज सिक्युरिटीचा फर्स्ट पार्ट होता. देन सेकंड आहे मेसेज अँड सिस्टम इंटिग्रिटी. इंटिग्रिटी कॅन ई सिक्युरिटी नीड टू मेक शुअर दॅट the information is not accidentally or maliciously altered or corrupted in transit. The message must reach its destination the way they are sent. They must not be capable of adding, deleting, or modifying it. Also, care must be exercised that there is no intermixing of the message. Confidentiality is a protection against passive monitoring of data integrating and must prevent active attacks involving modification of data. To enhance the information integrity, error detection code like checksum, sequence number, and encryption techniques must be used. आता याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, integrity can e-security needs to make sure that information is not accidentally. आता इंटिग्रिटी मध्ये काय केलं जातं तर हे सिक्युअर केलं जातं की एकदा का तुम्ही मेसेज सेंड केला किंवा तुमची इन्फॉर्मेशन जी पाठवायची म्हटले की ती मर्चंट पर्यंत म्हणजे डेस्टिनेशन पर्यंत जाऊपर्यंत त्या तुमच्या इन्फॉर्मेशन मध्ये काही एक्स्ट्रा ऍड नाही झालं पाहिजे. तुमची इन्फॉर्मेशन
मॉडिफाय नाही झाली पाहिजे. मॉडिफाय झाली किंवा ऍड झालं किंवा त्याच्यातून काही डिलीट झालं म्हणजे काय, तर तुमच्या इन्फॉर्मेशनवरती अटॅक झालाय मधून कुठून तरी, त्याच्यामुळे तुमची इन्फॉर्मेशन तिसरा कोणतरी माणूस ऍक्सेस करतोय आणि त्याच्यामुळे हा जो तुम्ही पाठवलेला डाटा आणि डेस्टिनेशन पर्यंत जाणारा डाटा ह्याच्यात कुठेतरी डिफरन्स आढळतो. सो अशा पद्धतीची जी आहे की कस्टमरने पाठवलेला डाटा आणि मर्चंट्स पर्यंत रिसिव्ह होणारा डाटा हा सेम आहे की त्याच्यामध्ये कुठेतरी चेंजेस होते, त्याच्यामध्ये चेंजेस कोण करू शकतं किंवा कोण कशा पद्धतीने त्याच्यामध्ये ऍडिंग, रिमुव्हिंग किंवा एडिटिंग होऊ शकते. सो याच्यावरती हा जे सिस्टम इंटिग्रिटी जो आहे तो सिक्युअर करत असतो, म्हणून याला मॅसेज अँड सिस्टम इंटिग्रिटी याला म्हटलं जातं. देन message sender and authentication. Third one काय, message sender and authentication. Authentication is a mechanism whereby the receiver of the transaction can be confident to identify the sender as well as the integrity of the message. Authentication is a mechanism where the receiver of the transaction can be confident to identify the sender as well as the integrity of the message. It is a process of verifying the identity of the entity using certain encrypted information transferred from the sender to the receiver. This identification takes the form of IP address on the network. If identification is lacking, the delivery program will insert it. Vendor welcomes such authentication methods which are easy to secure, reliable, less costly and scalable. आता मेसेज सेंडर ऑथेंटिकेशन म्हणजे काय, तर ज्या वेळेला सेंडर एखादा किंवा रिसिव्हर ज्या वेळेला मेसेज रिसिव्ह करेल त्यावेळेस रिसिव्हरला रिसिव्ह करताना हे लक्ष याची ऑथॉरिटी किंवा हे व्हेरीफाय करता आलं पाहिजे की हा जो मला येणार, जो रिसिव्हरला येणार जो मेसेज आहे तो प्रॉपर सेंडर कडूनच येतोय आणि त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे एडिटिंग किंवा ज्याला आपण काय म्हटलं आता ऑथेंटिकेशन झालेलं नाहीये, सॉरी ऑथेंटिकेशन नाही, इंटिग्रिटी कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये नाहीये, हे त्याला व्हेरीफाय करता आलं पाहिजे. मग त्यासाठी काय, इट इज द प्रोसेस ऑफ व्हेरीफाईंग द आयडेंटिटी ऑफ एंटिटी युझिंग सर्टन इन्क्रिप्टेड इन्फॉर्मेशन. मग त्याच्यासाठी काही इन्क्रिप्टेड इन्फॉर्मेशन यूज करून हे आयडेंटिफाय त्यांना करता आलं पाहिजे. ट्रान्सफर फ्रॉम द सेंडर टू रिसिव्हर, ह्याच्यामध्ये काहीतरी इन्क्रिप्टेड इन्फॉर्मेशन यूज करून हा जो डाटा आहे सेंडरने पाठवलेला जो डाटा आहे तो रिसिव्ह पर्यंत प्रॉपर पोहोचतो की नाही हे त्या इन्क्रिप्टेड इन्फॉर्मेशन थ्रू त्यांना व्हेरीफाय करता आलं पाहिजे. दिस आयडेंटिफिकेशन टेक्स द फॉर्म ऑफ IP ऍड्रेस ऑन द नेटवर्क. आणि हे कशावरून आयडेंटिफाय करता येतं किंवा कशा थ्रू त्या IP ऍड्रेस तो आयडेंटिफाय करता येतं. इट आयडेंटिफिकेशन इज लॅकिंग द डिलिव्हरी प्रोग्राम विल इन्सर्ट इट. Identification is lacking, the delivery program will insert it. Vendor welcomes such authentication methods which are easy to secure, reliable, less costly and scalable. आणि ह्या सगळ्या सिस्टम ज्या आहेत त्या काय म्हटलं, सर्च ऑथेंटिकेशन मेथड विच आर इझी टू सिक्युअर करण्यासाठी इझी आहे, रिलायबल आहे, लेस कॉस्टली आणि स्कॅलेबल आहे. सो अशा पद्धतीने हे जे आहे तीन मेसेज सिक्युरिटीचे तीन लेवल आहेत, मेसेज कॉन्फिडेन्शियलिटी, मेसेज अँड सिस्टम इंटिग्रिटी आणि मेसेज सेंडर अँड ऑथेंटिकेशन. ओके, सो अशा पद्धतीने आपण आज जे आहे या लेक्चरला इथपर्यंत बघितला. तर उद्या आपण जो याचा लास्ट पार्ट आहे ई कॉमर्स लॉज, मग ई कॉमर्स लॉज जो आहे तो उद्याच्या लेक्चरला आपण संपवून टाकूयात. ओके, म्हणजे आपला 3rd युनिट संपेल. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील याच्याविषयी, ई कॉमर्स विषयी एखादी कन्सेप्ट समजली नसेल किंवा एखाद्या म्हणजे माझ्याकडून सपोज स्किप झाले असं तुम्हाला वाटत असेल तर मी ऑलरेडी तुम्हाला याचे नोट्स पाठवलेले आहेत. नसतील पाठवले तर मी आज लगेच सेंड करतो तुम्हाला युनिट 3 चे नोट्स. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जर एखादा पार्ट राहिला असेल किंवा काही स्किप झाला असेल तर तुम्ही ग्रुपवरती मेसेज करून तुम्ही विचारू शकता किंवा माझ्या चॅट बॉक्स मध्ये जरी तुम्ही मेसेज टाकले तरी चालेल, मी तुमचे क्वेरीज सॉल्व्ह करून देईन. ओके, ठीक आहे, मग थांबूयात आता. ओके.